पालक मित्र हो, नमस्कार. आज आपण इथे एकच उद्देश घेऊन एकत्र आलो आहोत. ते म्हणजे आपल्या मुलांचं यश. आपल्या मुलांसाठी आपल्याला सर्व काही सर्वोत्तम हवं असतं. म्हणजे त्यांनी चांगलं शिकावं, आत्मविश्वासानं पुढे जावं आणि आयुष्यात खूप मोठं व्हावं. आणि हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी 10वी परीक्षा ही त्यांच्या आयुष्यातली एक अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. साधारणतः या परीक्षेतील यशासाठी सर्वंकष अभ्यास महत्त्वाचा मानला जातो. तसा तो आहे सुद्धा. कारण उत्तम अभ्यासामुळे मुलांचा परीक्षा देण्याचा आत्मविश्वास वाढतो. पण त्याच बरोबरीने महत्वाचं आहे ते या परीक्षेच्या उत्तरपत्रिका लिहिण्याचं योग्य तंत्र. हो, उत्तरपत्रिका लिहिणं हे एक तंत्र आहे, म्हणजे टेक्निक आहे. आपल्या मुलांकडे अभ्यासातून आलेलं ज्ञान असतं, पण ते उत्तरपत्रिकेत किती प्रभावीपणे उतरतंय हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे बरं का. कारण विद्यार्थी जे उत्तरपत्रिकेत लिहितात त्यावरच शेवटी त्यांचं त्या विषयाचं मूल्यांकन होतं. आता एक क्षणभर थांबून विचार करूया. पेपर लिहिताना आपण पेपर तपासणाऱ्या परीक्षकांचा जर विचार केला, तर आपल्याला एक गोष्ट लगेच जाणवेल. परीक्षकांकडे एका पेपरसाठी फक्त 10 ते 15 मिनिटांचा वेळ असतो. इतक्या कमी वेळात ते आपल्या विद्यार्थ्यांनी लिहिलेली संपूर्ण उत्तरपत्रिका वाचतात, स्टेप चेकिंग करतात आणि मार्क देतात. जर उत्तरपत्रिका नीटनेटकी नसेल, क्रमांक स्पष्ट नसतील, मांडणी अस्ताव्यस्त असेल, आकृत्या नाहीत किंवा अधोरेखित करण्याची सवय नसेल, तर मुलांचं ज्ञान कितीही असलं तरी त्यांचे मार्क त्या प्रेझेंटेशनमध्ये मात्र जातात. मग या समस्येचं उत्तर काय? तर स्मार्ट तयारी. आणि म्हणूनच MKCL तयार केलेला SSC स्मार्ट टिप्स परीक्षेची तयारी, मार्कांची भरारी हा उपक्रम आपल्या मुलाला अभ्यास कसा करावा हे शिकवत नाही, तर पेपर कसा लिहायचा हे शिकवतो. आणि हे कौशल्य जास्तीचे मार्क वाढवण्याचं महत्वाचं तंत्र आहे. आता या कोर्समध्ये एकूण 10 विषयांचा समावेश आहे आणि हा कोर्स साधारणतः 5 तास मराठी माध्यमासाठी तर 5 तास हा इंग्रजी माध्यमासाठी असं मिळून 10 तासांचा म्हणजे 600 मिनिटांचा आहे. हा कोर्स पूर्णपणे मोफत आहे बरं का. तुमच्या पाल्याचा अभ्यास चांगला असला तरी अनेकदा पेपर नीट न मांडल्यामुळे किंवा उत्तरं लिहिताना केलेल्या सामान्य चुकांमुळे अपेक्षित मार्क मिळत नाहीत. तुमचा योग्य सहभाग आणि मार्गदर्शन तुमच्या पाल्याची कामगिरी अगदी 100% वाढवू शकते. आम्ही तुम्हाला उत्तरपत्रिकेतील मार्क कमी होण्याची कारणं, परीक्षक पेपर तपासताना नेमक्या कोणत्या मुद्द्यांकडे लक्ष देतात आणि प्रत्येक विषयात मुलांच्या अभ्यासाची दिशा कशी असावी हे सांगणार आहोत. हा कोर्स प्रामुख्याने मराठी किंवा इंग्रजी माध्यमातून इयत्ता 10वी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तसंच 9वी मधून नुकत्याच 10वीत गेलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा कोर्स तितकाच महत्वाचा आहे. चला, आता आपण एक एक करून त्या गोष्टी समजून घेऊया ज्या आपल्या पाल्याला अधिक मार्क मिळवून द्यायला मदत करतील. सगळ्यात महत्वाचा आणि प्राथमिक मुद्दा बघाल तर तो म्हणजे उत्तरपत्रिका. उत्तरपत्रिका लिहिताना तिची रचना आणि मार्जिनचा वापर अत्यंत महत्वपूर्ण ठरतो. आता ही मार्जिन नक्की सोडायची कशी, त्याचा वापर कसा करायचा हे आपण पाहूया. उत्तम मार्जिन आखून पेपर लिहिला असता पेपरची मांडणी अधिक आकर्षक आणि सुटसुटीत दिसते. सगळ्यात आधी आपण पाहूयात ती म्हणजे तुमची बोर्डाची उत्तरपत्रिका. साधारणपणे बोर्डाच्या परीक्षेची उत्तरपत्रिका ही अशी दिसते. ही नमुना उत्तरपत्रिका आहे बरं का. जी उत्तरपत्रिका तुम्ही बघत आहात ती फक्त सरावासाठी वापरली जाते. उत्तरपत्रिका तुमच्या हातात आल्यानंतर सूचनेनुसार त्यात माहिती भरा आणि पेपर सोडवण्यापूर्वी आपण ज्या उत्तरपत्रिकेवर उत्तर लिहिणार आहोत त्यावर विशिष्ट असं मार्जिन आखून घ्या, जेणेकरून तुम्ही लिहिलेली उत्तरं सुटसुटीत दिसतील आणि पेपर सुद्धा नीटनेटका दिसेल. त्यामुळे परीक्षकाला तुमचा पेपर तपासताना अडचण येणार नाही आणि कदाचित नीटनेटकेपणामुळे अधिकचे मार्क देखील मिळतील. उत्तरपत्रिकेवरती मार्जिन आखून झाल्यावरती ही मार्जिन बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की एक कॉलम हा फक्त प्रश्न क्रमांकासाठी आहे. जसं की इथे आहे प्रश्न क्रमांक 1, त्यातील पुढचा सेक्शन आहे प्रश्न क्रमांक 1चा ब, त्यामुळे मार्जिनचा हा भाग ब ह्या आकड्यासाठी आहे. आणि आता समजा प्रश्न क्रमांक 1ब हे गाळलेल्या जागा भरा असं असेल तर त्यातील 1, 2, 3
हे अंक लिहिण्यासाठी ही तिसरी मार्जिन. आणि मग अर्थातच तुम्ही लिहिलेली सगळी उत्तरं ही एकसारखी दिसावी या दृष्टीने उजव्या बाजूची ही मार्जिन सुद्धा खूप महत्वाची आहे. तुम्ही वेगवेगळी प्रोफेशनल डॉक्युमेंट्स जर पाहिली असतील किंवा अगदी वर्तमानपत्रातले कॉलम पाहिले असतील तर त्याची अलाइनमेंट ही एकसारखी असते, म्हणजेच प्रत्येक ओळ ही एका विशिष्ट जागीच संपते. अशा प्रकारच्या अलाइनमेंटला जस्टिफाय असं म्हणतात. साधारण तसाच काहीसा इफेक्ट हा आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये आपण उत्तरं लिहिताना यावा या दृष्टीने या मार्जिनचं खूप मोठं महत्त्व आहे. आत्ताच जसं आपण पाहिलं की उत्तरपत्रिका कशी असते, म्हणजेच तिचं स्वरूप कसं असतं आणि मार्जिनचा वापर नक्की कसा करावा. आता हे समजल्यानंतर या विद्यार्थ्यांना काही सोप्या सूचना किंवा उत्तरपत्रिका लिहिताना त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे हे आपण समजून घेऊया. उत्तरपत्रिका लिहिताना घ्यायची काळजी आणि मार्गदर्शक सूचना. उत्तरपत्रिका लिहित असताना तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवून काळजीपूर्वक जर केल्यात तर तुमची उत्तरपत्रिका ही अधिक आकर्षक आणि तपासायला अगदी सोपी जाईल आणि ज्यामुळेच नीटनेटकेपणाचे मार्कसुद्धा तुम्हाला नक्कीच मिळतील. पण यासोबत लक्षात घ्या की परीक्षकाला साधारणपणे 3 तासाचे, जसं की भाषा विषय, असे किमान 30 पेपर दिवसाभरात तपासायचे असतात. याचाच अर्थ तुमची एक उत्तरपत्रिका तपासण्यासाठी परीक्षकांकडे फक्त 15 ते 16 मिनिटं असतात. आणि असेच जे 2 तासाचे पेपर आहेत, जसं की भूगोल, इतिहास, गणित, विज्ञान, असे साधारणपणे 45 पेपर दिवसाभरात त्यांना तपासायचे असतात. म्हणजेच 2 तासाचा एक पेपर त्यांना फक्त 10 मिनिटात तपासायचा असतो. त्यामुळे परीक्षकांची मानसिकता लक्षात घेता त्यांना तपासायला सोपं जाईल अशाच रीतीने जर आपण पेपर लिहिला तर तुम्ही जी वर्षभर मेहनत घेतली आहे त्याचं फळ तुम्हाला मार्कांच्या रूपात नक्की मिळेल. आता काही मुद्दे आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा, प्रश्नपत्रिकेवर काहीही लिहू नका. प्रश्नपत्रिका ही परीक्षकांसाठी दिलेली असते. त्यावर तुम्ही कोणतीही खाजगी टिप्पणी, उत्तराचे संकेत किंवा चिन्ह असं लिहिणं अपेक्षित नाही आणि यामुळे परीक्षकाला संभ्रम निर्माण होऊ शकतो. उत्तरपत्रिका तपासणीवरती याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो बरं का. पुढचा मुद्दा बघूया. नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवा. नवीन प्रश्नासाठी नवीन पान वापरल्याने काय होतं तर परीक्षकांना प्रत्येक प्रश्न सहज सापडतो आणि त्यामुळे तुमची उत्तरपत्रिका ही अधिक सुवाच्य, व्यवस्थित दिसते. इतकंच नाही तर तुमच्या मार्कांची बेरीज करणं ह्यामुळे सोपं होतं आणि तुमच्या उत्तरांना योग्य न्याय मिळतो. आता तुम्ही इथे बघाल तर परीक्षक प्रत्येक प्रश्न तपासून झाल्यावरती पूर्ण प्रश्न म्हणजेच उपप्रश्नांच्या मार्कांसकट हे इथे वर लिहित असतात आणि प्रत्येक प्रश्नाचे गुण एकत्र करून मग ते पहिल्या पानावरती त्याची टॅली करतात. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, प्रश्नपत्रिका सोडवताना लाल रंगाचा वापर करू नका. लाल रंगाचा वापर परीक्षक हे उत्तर तपासणीसाठी करतात. त्यामुळे तुम्ही उत्तर लिहिताना लाल रंग वापरल्यास परीक्षकांना संभ्रम होऊ शकतो आणि तुमच्या उत्तरपत्रिकेतल्या उत्तरांचं योग्य मूल्यमापन होऊ शकत नाही. मग काय करायचं तर निळ्या रंगाच्या पेनाचा वापर करा. निळा रंग हा सर्वसामान्यतः लेखनासाठी मान्य केलेला असतो आणि त्यामुळे परीक्षकांना उत्तरपत्रिका नीट वाचता येते आणि तपासणी करताना तुमचं उत्तर सहज दिसतं. पुढचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा, उत्तरपत्रिका ही व्यवस्थित आणि नीटनेटकी असावी. याने काय होईल तर परीक्षकांच्या मनात उत्तर देणाऱ्यांविषयी एक सकारात्मक भावना तयार होते, ज्यामुळे या परीक्षेच्या एकूण गुणांकनावरती याचा सकारात्मक प्रभाव पडू शकतो. आणि आता हा व्यवस्थितपणा कसा आणायचा तर प्रत्येक उत्तर संपल्यावरती एक रेषा काढा आणि त्यानंतर पुढच्या प्रश्नाचं उत्तर लिहा. प्रत्येक उत्तर संपल्यावरती रेष काढल्याने प्रत्येक उत्तराची ओळख ही वेगळी स्पष्ट होते. यामुळे परीक्षकांना उत्तरपत्रिकेत कुठलं उत्तर कुठे सुरू होतं आणि कुठे संपतं हे लगेच समजतं. नीटनेटकेपणात तुमच्या हस्ताक्षराचा सुद्धा मोठा वाटा असतो नाही का. पण आता एखाद्याचं हस्ताक्षर नसेल चांगलं तर काय करायचं, काही हरकत नाही. हस्ताक्षर चांगलं नसलं तरी ते किमान वाचण्यासारखं असावं. परीक्षक हे तुमच्या उत्तरांचं मूल्यांकन करतात, पण त्यासाठी हस्ताक्षर हे वाचण्यायोग्य असणं गरजेचं आहे. आता उत्तरपत्रिका लिहिताना कधीकधी काही चुका होतात. मग समजा जर उत्तर चुकलं असं वाटत असेल तर त्यावर खाडाखोड करू नका.
फक्त एकच तिरकी रेष त्यावर काढा. उत्तरावर खूप खाडाखोड केली तर उत्तरपत्रिका अव्यवस्थित म्हणजे गचाळ आणि गबाळी दिसू शकते. याऐवजी एकच तिरकी रेष काढल्यास तुमची चूक झाली आहे हे लक्षात येतं आणि परीक्षकांचा गोंधळ होत नाही. उत्तरपत्रिका सोडवत असताना जर तुम्ही पुरवणी घेतलीत तर ती तुमच्या मुख्य उत्तरपत्रिकेला व्यवस्थित बांधून घ्या. म्हणजेच परीक्षकांना प्रत्येक पुरवणी नीट सापडेल. अव्यवस्थित बांधलेल्या पुरवणीमुळे परीक्षकांना ती शोधायला अडचण येऊ शकते बरं का. तुमच्या उत्तरपत्रिकांमध्ये विषयानुसार आलेख म्हणजे ग्राफ पेपर आणि नकाशा यांना पुरवणी म्हणूनच मोजा. म्हणजे समजा तुम्ही 2 पुरवणी आणि 1 ग्राफ वापरला तर पुरवणी संख्या 3 लिहा. याचं कारण असं की आलेख नकाशा यांचा वापर हा विशिष्ट प्रश्नांसाठीच केला जातो आणि परीक्षकांना त्यांची मोजणी करण्यासाठी पुरवणीची एकूण आकडेवारी देणं आवश्यक असतं. म्हणजेच त्यांना हे प्रश्न तपासताना सोपं जातं. अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट, उत्तरपत्रिकेवरती कोणतंही धार्मिक चिन्ह किंवा मजकूर लिहू नका. परीक्षेत सर्व विद्यार्थ्यांची समानता आणि निष्पक्षता राखली गेली पाहिजे. धार्मिक चिन्ह किंवा मजकुराने परीक्षकावरती चुकीचा प्रभाव पडू शकतो आणि त्यामुळे उत्तरपत्रिका निष्पक्ष आणि शिस्तबद्ध ठेवणं हे गरजेचं आहे. हे मुद्दे लक्षात ठेवून तुम्ही जर उत्तरपत्रिका लिहिलीत तर परीक्षकांना तुमची उत्तरं समजण्यास आणि तुमच्या उत्तरपत्रिकेचं मूल्यांकन करण्यास सोपं जाईल. आता तुम्हाला ढोबळमानाने हे समजलं असेल की साधारणपणे उत्तरपत्रिका लिहिताना काय काळजी घ्यायची. पण यासोबतच विद्यार्थी पेपर सोडवताना काही अशा चुका करतात ज्या अगदी सामान्य असतात, पण त्यामुळे मार्क मात्र नक्की जातात. आता ह्या सगळ्या प्रश्न प्रकारांपैकी सर्वाधिक मार्क कशात जात असतील? तर ते म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स. धक्का बसला ना? मग चला बघूया अशाच काही चुका जे विद्यार्थी नेहमी करतात. जसं रिकाम्या जागा भरा असा प्रश्न असेल तर अनेक विद्यार्थी फक्त पर्याय क्रमांक किंवा रिकाम्या जागेतील एक शब्द लिहून उत्तर पूर्ण करतात. पण विद्यार्थ्यांनी संपूर्ण विधान पुन्हा लिहून निवडलेल्या योग्य पर्यायाला अंडरलाईन करणं हे गरजेचं आहे. तसंच योग्य पर्याय निवडा असा प्रश्न असेल तर विद्यार्थी उत्तरामध्ये नुसता पर्याय लिहून येतात. पण तसं न करता जर पूर्ण वाक्य लिहून योग्य शब्दाला अंडरलाईन केली तर उत्तराचे मार्क नक्की मिळतील. आता विज्ञानासारख्या पेपरमध्ये प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचं मूल्यमापन हे केवळ प्रथम पर्यायातील पर्याय ग्राह्य धरूनच केलं जातं आणि त्यालाच मार्क दिले जातात. पण विद्यार्थी इथे कधी कधी आधी एक उत्तर लिहितात, मग परत खाडाखोड करून दुसरं उत्तर लिहितात. लक्षात घ्या, बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचं मूल्यमापन हे केवळ पहिल्या प्रयत्नातला पर्याय ग्राह्य धरूनच केलं जातं आणि मग अशामुळे विद्यार्थी मार्क गमावतात. त्यामुळे घाई न करता रफ वर्क करूनच विद्यार्थ्यांनी उत्तर लिहावं. तसंच चूक की बरोबर या प्रश्नांसाठी विद्यार्थी फक्त चिन्हांचा वापर करतात किंवा फक्त टी किंवा एफ असं लिहितात. पण नुसतं टी किंवा एफ किंवा एखादं चिन्ह वापरलं तर मार्क जाऊ शकतात बरं का. तसंच जोड्या जुळवा या प्रकारच्या प्रश्नामध्ये जोड्या जुळवताना विद्यार्थी अ गटातील शब्दावरून ब गटातील शब्दाकडे तिरक्या रेषा मारतात आणि यामुळे पेपर तपासताना परीक्षकांना अवघड जातं. त्यामुळे योग्य जोड्या लावताना अ गटातील प्रश्न क्रमांक लिहून त्याच्यासमोर ब गटातील योग्य पर्याय किंवा उत्तर लिहावं. शक्य असल्यास पेन्सिलने टेबल आखून मांडणी करावी. आता बऱ्याच वेळा विद्यार्थी दीर्घोत्तरी प्रश्नांची मांडणी चुकीची करतात आणि हे मार्क कमी होण्याचं दुसरं मोठं कारण आहे. विज्ञान, इतिहास किंवा भूगोल या विषयामध्ये विद्यार्थी उत्तरं परिच्छेदात म्हणजे पॅराग्राफ्समध्ये लिहितात. पण असं न करता नेहमी मुद्देसूद म्हणजे बुलेट पॉइंट्समध्ये ही उत्तरं लिहायला हवी. तसंच अनेकदा विद्यार्थी शास्त्रीय कारणं द्या म्हणजे सायंटिफिक रिझन्स या प्रकारचे प्रश्न सुद्धा परिच्छेदात म्हणजे पॅराग्राफमध्ये लिहितात. लक्षात घ्या, असं लिहिलं की परीक्षकाला मार्क देणं कठीण होतं. त्यामुळे प्रत्येक कारण नवीन मुद्द्यामध्ये, नवीन पॉइंटमध्ये आणि वैज्ञानिक भाषा वापरून लिहिलं तर परीक्षकाला उत्तर पटकन समजून येतं. तसंच भाषा विषयांसाठी बऱ्याचदा विद्यार्थी आवश्यक किंवा योग्य विरामचिन्हांचाच वापर करत नाहीत. लक्षात घ्या, त्यामुळे सुद्धा मार्क कमी होतात बरं का. अजून एक चूक जे विद्यार्थी नेहमी करतात ते म्हणजे बीजगणित किंवा विज्ञानासारख्या विषयामध्ये एककच लिहायला विसरतात. एकक अर्थात युनिट. म्हणजे जिथे 12 सेंटीमीटर असलं पाहिजे तिथे 12 इतकंच लिहिलं तर उत्तर अपूर्ण समजलं जातं. त्यामुळे सेंटीमीटर, मीटर, अंश म्हणजे डिग्रीज
यासारखी एककं लिहिणं आवश्यक आहे. आता या झाल्या काही सामान्य चुका. पण या व्यतिरिक्त काही चुका या प्रत्येक विषयानुसार विद्यार्थी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या करतात. चला तर मग अशाच विषयानुरूप काही चुका सुद्धा आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 1 मधला उपप्रश्न A4 आणि A6. बघा बरं, हे प्रश्न तुम्ही बघाल तर यामध्ये सगळ्यात जास्त चुका होतात. आणि ह्याचं कारण म्हणजे प्रश्न नीट न समजून घेणं. जसं की A4 या प्रश्नामध्ये दिलेल्या शब्दावरून 4 शब्द बनवायचेत. पण त्यात अट काय आहे की तो शब्द कमीत कमी 3 अक्षरांचा असला पाहिजे. बस, बरेचसे विद्यार्थी इथेच गडबड करतात. कधी कधी 2 अक्षरांचा शब्द लिहितात. आणि इथे A6 ह्या प्रश्नामध्ये बघा, एक शब्द दिला जातो आणि त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून पुढचा शब्द लिहायचा आहे. पण इथे अजून एक गंमत आहे की प्रत्येक शब्दाचं शेवटचं अक्षर वापरूनच पुढचा शब्द लिहायचा आहे. पण हे लक्षात न आल्याने बरेचसे विद्यार्थी चुका करून अगदी हातातले मार्क गमावतात. तुम्ही मात्र ह्या चुका टाळा हं. तुम्हाला प्रश्नात सांगितल्याप्रमाणेच आकृती काढा. कित्येक वेळेला विद्यार्थी काय करतात तर सर्कलमध्ये काढतात किंवा काही वेगळे आकार काढतात. तर तसं करू नका. आता 4थ्या प्रश्नामध्ये इथे बघा, नकाशा आराखड्यात काही घटक दाखवायचेत. हा प्रश्न सोडवताना बऱ्याचदा विद्यार्थी काय करतात तर पेनाने हे घटक नकाशामध्ये दाखवतात. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, या विद्यार्थ्यांनी सुद्धा पेनाचा वापर करून नकाशामध्ये घटक दाखवलेत. लक्षात घ्या, ही पद्धत चुकीची आहे. नकाशाचा प्रश्न सोडवताना म्हणजेच नकाशा भरताना फक्त साधी पेन्सिल किंवा रंगीत पेन्सिलचाच वापर करायचा आहे, पेनाचा नाही. प्रश्न 3 कृतीवर आधारित सगळ्या प्रश्नांमध्ये या विद्यार्थ्याने बघा, उत्तराभोवती चौकटच काढलेली नाहीये. त्यामुळे नक्की उत्तर कोणतं हे पटकन समजून येत नाही. कृतीवर आधारित प्रश्नांमध्ये तुम्हाला रिकाम्या चौकटीत योग्य ते उत्तरं लिहायची असतात, हे कायम लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचं उत्तर नीट दिसेल आणि समजेल अशा आकाराची चौकट तुम्ही काढायची असते. त्यामुळे आधी उत्तर लिहा आणि मग उत्तराभोवती पेन्सिलने चौकट काढा. ठीक आहे. आता पुढील सगळे प्रश्न या विद्यार्थ्याने खूप व्यवस्थित आणि एकही चूक न करता सोडवले. त्यामुळे जर स्टेप्स बरोबर असतील आणि उत्तर देखील अचूक असेल तर नक्कीच या विद्यार्थिनीला सगळे मार्क मिळू शकतात. आता बीजगणिताची उत्तरपत्रिका सोडवताना कोणत्या चुका तुम्ही टाळल्या पाहिजेत हे तुम्हाला नक्की समजलं असेल. लक्षात घ्या, तुमच्या पेपरमध्ये खाडाखोड नसेल, सगळ्या स्टेप्स सुटसुटीत समजतील अशा लिहिलेल्या असतील, त्यांना योग्य ते क्रमांक टाकलेले असतील तर त्याचा नक्कीच चांगला परिणाम तुमच्या मार्कांवरती होईल. आता प्रश्न पहिला आहे, बहुपर्यायी प्रकार. याचं उत्तर लिहिताना तुम्ही फक्त पर्याय क्रमांक लिहिणं अपेक्षित आहे. पण इथे या विद्यार्थ्याने प्रश्न लिहून आकृती सुद्धा काढली, त्यामुळे अर्थात त्याचा विनाकारण वेळ वाया गेलाय. तसंच त्यांनी उत्तर सुद्धा उजव्या बाजूला आणि कंसात लिहिलंय. आता बहुपर्यायी प्रश्न प्रकारात तुम्हाला त्या प्रश्नाचा क्रमांक टाकून फक्त तो पर्याय लिहायचा आहे. तसंच इथे तुम्हाला बरीचशी खाडाखोड सुद्धा केलेली दिसते. याचाच अर्थ या विद्यार्थ्याने रफ पेजचा वापर केलेला दिसत नाहीये. आणि रफ पेजचा वापर करून सुद्धा जर उत्तरपत्रिकेत खाडाखोड झालीच तर एक आडवी किंवा तिरकी रेष मारून पुढे लिहायला सुरुवात केली पाहिजे. आता प्रश्न 1 काय बघूया बरं. इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसेल की या विद्यार्थ्याने त्या प्रश्नाची सूचना तसंच तो प्रश्न सुद्धा इथे लिहिलाय. अहो, उत्तरपत्रिकेमध्ये तुम्हाला फक्त